ओव्हेरियन कॅन्सर हा बाकी कॅन्सर्सपेक्षा कसा वेगळा असतो? ओव्हेरियन कॅन्सर इज नॉट वन डिसीज, इट इज अ स्पेक्ट्रम ऑफ डिसीज. बरेचसे पेशंट येताना आमच्याकडे वाढवा घेऊनच येतात. एक काळ असा होता ज्याच्यात ओव्हरी कॅन्सरला सर्जरी सोडून दुसरी काही ट्रीटमेंट नव्हती. आता अंडाशयाचा कर्करोग जो आहे त्याचं निदान कसं केलं जातं? कधी कधी हाय एंड टेस्टिंग लाईक सिटी स्कॅन, पेट स्कॅन आपल्याला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतात, पण बऱ्याचशा गोष्टी सोनोग्राफीवरती क्लिअर होतात. त्याच्यामध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, कृपया स्टेज 4 लास्ट स्टेज कोणीच म्हणू नका. स्टेज इज जस्ट नंबर. स्टेज 1 चा अर्थ असा आहे की जो काय आजार आहे तो तेवढा फक्त अंडाशयापुरता मर्यादित आहे. जसा त्याच्या पलीकडे जायला लागतो तसा आपण त्याला 2, 3, 4 वगैरे आपण असे शब्द आपण वापरायला लागतो. आता ह्या जेनेटिक ज्या स्टडीज आहेत त्याने अंडाशयाच्या कॅन्सरला किती हेल्प झालेली आहे? आपण कधी कधी अगोदर किमोथेरपीने आपण सुरुवात करतो, मग सर्जरी करतो, मग आपण उरलेली किमोथेरपी होतो. आता हे सगळं झाल्यावर सुद्धा काही लोकांमध्ये मात्र आजार तरी पण परत यायची शक्यता असते. ती शक्यता आपल्या या जेनेटिक टेस्टिंग बेस्ड ट्रीटमेंटनी ती शक्यता आपल्या जवळपास 50, 60, 70% आपल्याला ती कमी करते. तिथे ओव्हरियन कॅन्सरला असं म्हणलं जातं की मूल राहिलंच नाही, तर मग ओव्हरी कॅन्सरची रिस्क वाढून जाते. उलट पण जर का जास्त प्रेग्नन्सी झाल्या असतील तर तरी ओव्हरी वाढू कॅन्सरची रिस्क कमी होते. स्त्रियांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पण म्हणजे एखाद्या मुलाला किंवा त्याच्या हस्बंडला अशी काय तुम्ही टिप्स द्याल की ही जर का लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही डेफिनेटली ओव्हरलुक करा? ओव्हेरियन कॅन्सरला अनेकदा सायलेंट किलर म्हटलं जातं. कारण त्याच्यावर उपचार नाहीत म्हणून नाही, पण सुरुवातीची लक्षणं आपल्याकडे दुर्लक्षित होतात. पोट फुगणं, कळा, थकवा ही लक्षणं बऱ्याच महिलांकडे सामान्य त्रास म्हणून गृहीत धरली जातात. पण लक्षात ठेवा, अर्ली डिटेक्शन केलं तर त्याचे परिणाम फारच चांगले असतात. आज याच विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर चंद्रशेखर पेठे, जे नॉर्थ महाराष्ट्रातले पहिले एम-डी आहेत आणि त्यांना 16+ वर्षांचा अनुभव आहे. आणि त्यांनी त्यांचा डी-एम गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पूर्ण केलेला आहे. ते सॉलिड ऑर्गन कॅन्सर्समध्ये तज्ञ असून महिलांच्या कॅन्सरमध्ये त्यांना विशेष रुची आहे. ते सध्या नाशिकच्या होप एम-ओ-सी मध्ये कार्यरत आहेत. मी केयूर रोझे आणि तुम्ही पाहत आहात एम-ओ-सी कॅन्सर की बात. आज आपण ओव्हेरियन कॅन्सरची लक्षणं, धोके आणि आशा सगळं उलगडून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. थँक सो मच डॉक्टर. पुन्हा एकदा ओव्हेरियन कॅन्सर सारख्या टॉपिकवर बोलायला आल्याबद्दल. आता ओव्हेरियन कॅन्सर हा बाकी कॅन्सर्सपेक्षा कसा वेगळा असतो? तर आपण जरी ओव्हरियन कॅन्सर जरी म्हटलं ना, तरी अगेन कॅन्सर इज नॉट वन डिसीज. हं. आपण फक्त ओव्हरी एक ऑर्गन कन्सिडर केला, तर आमच्या भाषेत आम्ही ओव्हरी म्हणताना त्याला अटॅच ज्या ट्यूब्स आहे, इट इज अगेन अ पार्ट ऑफ द सेम स्पेक्ट्रम. हं. आपण समजा ही अशी एक ओव्हरी कन्सिडर केली आपण, तर परत त्याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत की त्याच्या बाहेरचा जो लेयर आहे, त्याला आम्ही कॅप्सूल म्हणतो. हं. त्याच्यापासून नंतर गर्भ तयार होतो. ते ओव्हम जे सेल्स आहेत ते त्याच्या आतमध्ये असतात. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलला एक ओव्हम बाहेर पडते, कधी-कधी 2 बाहेर पडतात. आणि या सगळ्याला एकत्र धरून ठेवणारं एक टिश्यू असते, ज्याला आपण स्ट्रोमा म्हणतो. सो ओव्हर इज नॉट वन ऑर्गन, इट हॅज गॉट डिफरंट ऑर्गन्स विदिन इटसेल्फ. ओके. तर प्रत्येक ऑर्गन पासून साध्या गाठी पण तयार होऊ शकतात आणि कॅन्सरच्या गाठी तयार होऊ शकतात. तर नुसतं आपण बाहेरच्या आवरणाच्या कॅन्सरबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये पण 3-5 टाइप्स आहेत. पण समजा त्या ओव्हमच्या कॅन्सरबद्दल आपण बोललो, तर त्याच्यामध्ये 15-20 टाइप्स आहेत. बऱ्याच टाइप्स मिक्स असतात. बापरे! स्ट्रोमाबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. मीनिंग दॅट ovarian cancer is not one disease. It is a spectrum of disease depending on what organ within the ovary actually gave rise to that cancer. All said and done, जे बाकीच्या कॅन्सर्सला ऍप्लिकेबल आहे ते इथे पण ऍप्लिकेबल आहे, की मेजॉरिटी गाठी साध्या गाठी असतात. कॅन्सरच्या गाठी त्या मानाने अनकॉमन असतात. आता हे सांगणं सारखं याच्यासाठी महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, की ॲज अ नॉन कॅन्सर स्पेशलिस्ट जर का मी समजा एखाद्या अंडाशयाच्या, ओव्हरीच्या समजा गाठीकडे बघितलं, तर माझ्या डोक्यात कॅन्सर हा सगळ्यात शेवटी आहे. हं. अँड दॅट ॲक्चुअली गिव्हज राईज टू ट्रबल्स. ओके. त्याच्यामुळे दुसरं एक आपण जे म्हणतो ना, की पोटात अख्खं ब्रह्मांड मावू शकतं. त्याच्यामुळे काय होतं, की एवढंसं ऑर्गन ओव्हरी एवढ्या मोठ्या पोटाच्या आतमध्ये, त्याच्यापासून तयार झालेल्या गाठीला त्रास द्यायला खूप जास्त अवधीमध्ये जातो. आणि हं. त्याच्यामुळे बरेचसे पेशंट आमच्याकडे येताना जरा जास्तीचा आजार घेऊन येतात. मी ॲज पर माय हॅबिट मी स्टेज 4 लास्ट स्टेज या टर्म्स वगैरे वापरत नाही, कारण अगेन स्टेज इज जस्ट अ नंबर. पण अ, जसा आपला आजार वाढत जाईल, तसं गोष्टी बदलत जातात. ओके. जसं आजार वाढत जाईल, तसं सिम्प्टम बदलायला लागतात. जसं आजार कुठल्या प्रकारचा आपल्या आजाराला तोंड देतोय, ते बघत मग आपलं वय किती आहे,
मासिक पाळी चालू असलेला पेशंट आपण बघतोय, मासिक पाळी बंद असलेले पेशंट बघतोय. त्याच्यानुसार काही गोष्टी बदलत जातात. राईट. आता ओव्हरी हा इतका लहान ऑर्गन आहे बॉडीमधला, किंवा आता तुम्ही ओव्हरीला पण तुम्ही डिफाईन करताना त्याच्या आसपास त्याचं आवरण, नंतर मग स्टोमा, आणि मग त्यात पण 10-20 प्रकार. आता कॅन्सर सारख्या आजारामध्ये जागरूकता इतकी महत्वाची असते, कारण की ती नसेल तर तुम्हाला काही आयडेंटिफायच नाही बरोबर. करता येणार. आता ह्या छोट्या छोट्या ऑर्गन्स मधले जे मोठे आजार असतात त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण कशी करायची? स्टेप नंबर 1, प्रत्येक गोष्टीचं थोडंफार का होईना ॲट वर्किंग नॉलेज तरी पाहिजे. हम्म. अ, आणि त्या वर्किंग नॉलेजचा एक सगळ्यात मोठा पार्ट आहे, की आपल्याला आपलं शरीर कळलं पाहिजे. राईट. बऱ्याच वेळा आपण ओव्हरी कॅन्सर हा एक पार्ट झाला, पण बऱ्याच वेळा आपण जेव्हा गायनॅक कॅन्सरबद्दल आपण जेव्हा बोलतो, तर प्रत्येक लेडीला, प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे, की आपलं स्तन कसं दिसतं. हम्म. त्याच्यानुसार जर का थोडेफार जर का बदल झाले, तर ते पटकन लक्षात येऊ शकतात. मग त्या बदलाला महत्त्व किती द्यायचं, ते आपण डॉक्टरला कन्सल्ट केल्यावर आपण ठरवू शकतो. पण जर का बदल घडला हे आपल्याला कळलंच नाही, तर आपण ऑटोमॅटिकली आपण डॉक्टरकडे लवकर पोहोचत नाही. दुसरा त्याचा एक पार्ट असतो, की ज्याच्यामुळे ॲक्चुअली आमच्या ही सगळ्या कॅन्सर डॉक्टरची किंवा सगळ्याच कॅन्सर पेशंटची थोडीशी करुण कहाणी म्हणू आपण त्याला. पण जोपर्यंत खूप आजार वाढत नाही ना, तोपर्यंत तो काही त्रासच देत नाही. हम्म. हम्म. आता बरेचसे जे नॉन कॅन्सर पेशंट असतात, फॉर एक्झाम्पल समजा कुठलाही समजा सर्दी, ताप, खोकल्याचा पेशंट आहे. आता होतं काय त्याच्यात, की एखादा व्हायरस आहे, एखादा बॅक्टेरिया आहे, तो बाहेरनं आपल्या शरीराच्या आतमध्ये आला. बॉडीने रिएक्शन म्हणून ताप दिला. जो ताप येतो, तो रुग्ण आमच्याकडे ताप आला म्हणून येतो. रुग्ण आमच्याकडे बॅक्टेरिया आला, व्हायरस आला म्हणून आमच्याकडे येत नाही. बरोबर. आता आपल्याच शरीराचं ऑर्गन असल्या कारणानं बऱ्याच काळापर्यंत आपल्या बॉडीलाच कळत नाही, की अरे याच्यात काहीतरी विचित्र चाललंय. सो इट डज नॉट कॉज सिम्प्टम्स. त्याच्यामुळे मग पेशंट आमच्याकडे बऱ्याच वेळा येताना जरा थोडासा ऑलरेडी वाढवा झालेला असतो गोष्टींचा. पण त्याला असं सायलेंट किलर वगैरे का म्हणतात, म्हणजे आणि का पकडीत का येत नाही ही गोष्ट? सायलेंट किलर, आय थिंक ही एक टर्म कदाचित याच्यामुळे आली, कारण बरेचसे पेशंट येताना आमच्याकडे वाढवा घेऊनच येतात. एक काळ असा होता ज्याच्यात ओव्हरी कॅन्सरला सर्जरी सोडून दुसरी काही ट्रीटमेंट नव्हती. बऱ्याचशा पेशंटला सर्जरी करून सुद्धा ऑलमोस्ट सगळ्या लोकांचे आजार परत येऊन जायचे. त्याच्यामुळे कदाचित ती सायलेंट किलर ही टर्म कदाचित आली असेल. सायलेंट शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो, की जे आपण बोली भाषेत म्हणतो, की मुका आहे. मला हम्म. काही बोलता येत नाहीये. सायलेंट, तो तो आजार काही सांगतच नाही आपल्याला, की मी अरे वाढत चाललोय म्हणून. बरोबर. परत पोट म्हणजे ब्रह्मांड आहे. जोपर्यंत खूप वाढत नाही, तोपर्यंत इट विल नॉट कॉज सिम्प्टम्स. तिसरं कारण कदाचित त्याच्यामागचं असं आहे, की त्याचे जे सिम्प्टम जेव्हा यायला लागतात, की माझं पोट फुगलंय. आपण पोट फुगलेल्या सगळ्या पेशंटला जर का इतिहास घेतला, तर लाखातल्या एखाद्या पेशंटला कॅन्सर निघतो. बाकी हम्म. सगळ्यांचं रुटीन गॅस ट्रबल, संडासचा त्रास होतोय. एखादी प्री-मेनोपॉजल लेडी असेल, जिचं अजून मासिक पाळी व्यवस्थित चालू आहे, तर थोडासा पाळीचा थोडंसं पुढे-मागे होणं, हे जे सिम्प्टम्स आहेत ते बाकीच्या नॉन कॅन्सर डिसीजेसमध्ये खूप वेळा होतात. आणि बरोबर. त्याच्यामुळे अगेन हा कॅन्सर जो आजार येतो, ह्या सगळ्या मोठ्या छोट्या आजारांमध्ये तो लपून जातो. हम्म. कदाचित त्याच्यामुळे तो सायलेंट शब्द अजून बहुतेक थोडासा तो पुढे आला असावा. आता अंडाशयाचा म्हणजे ओव्हरीच्या कॅन्सरमध्ये तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अशी काही आश्चर्यजनक गोष्टी दिसलेल्या आहेत? तर पहिली आश्चर्याची गोष्ट अशी असते, की मेजॉरिटी कॅन्सरच्या बाबतीत आम्ही आजार हेरिडिटरी असावा याच्याबद्दल आम्ही फारसा विचार करत नाही, किंवा मी कदाचित त्यावेळेपासून प्रॅक्टिस करतो ज्यावेळेला आम्ही फक्त पेशंटला आजार हेरिडिटरी असू शकतो, असं फक्त पेशंटचे एक मोघम पिल्लू सोडायचो आणि गप्प बसायचो आम्ही. कारण हम्म. त्याच्यावरती एकतर टेस्टिंग अवेलेबलच नव्हतं. टेस्टिंग करून पण त्याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल नव्हती. आणि जर का ट्रीटमेंटच अवेलेबल नाहीये, तर मग काही लोकांचं म्हणणं असं की ज्याच्यावरती इलाज अवेलेबल नाहीये, तर ते मला मला कळून तरी काय फरक पडला. बरोबर. म्हणून बराच आम्ही तिकडे दुर्लक्ष करायचो. हळू असं लक्षात आलं, की काही लोकांमध्ये आज ज्याच्यावरती फॉर एक्झाम्पल सगळ्यात कॉमन जे आहे ते ब्राका म्युटेशन टेस्टिंग म्हणतो आपण त्याला. BRCA 1 आणि 2 नावाचे जीन्स असतात. ज्या जीन जर का समजा आपल्याला असतील, आपल्या शरीरात जर का त्या प्रॉब्लेमॅटिक जीन जर का असतील, तर त्याच्याने अंडाशयाचा म्हणा किंवा ब्रेस्ट कॅन्सर व्हायची शक्यता वाढते. तो आपण समजा 100 अंडाशयाचा पेशंट म्हटले, तर आम्ही रुटीनली म्हणायचो, की 5 लोकांना कदाचित हेरिडिटरी कॅन्सर असावा. हम्म. पण अगेन टेस्टिंग वॉज नॉट अवेलेबल, आणि जेव्हा होतं अवेलेबल तेव्हा इट वॉज आउट ऑफ पॉकेट्स. बऱ्याच लोकांना एवढं परवडायचं नाही. आता ते टेस्टिंग खूप स्वस्त झालंय, आणि त्याच्यावरती आता सिंपल गोळ्या पण आल्या, ज्याच्या किमती जेनेरिक आल्यापासून सपासप क्रॅश झाल्या. कुठे 2, 2.5, 3, 4 लाखाची गोळी, आता आता कुठे 7,000-8,000ची गोळी, इतका फरक पडलेला आहे तो. दुसरा फरक असा झालाय गेल्या काही वर्षांमध्ये, की जुन्या काळी आम्ही काय करायचो, की घरी जर का समजा फॅमिली स्टोरी असेल, की नाही आईला होता, आजीला होता, तर आपण आज समोर बसल्यावर रुग्णाला म्हणायचो, "नाही, तुझा आजार हेरिडिटरी असू हम्म. शकतो." आता आपण म्हणतो, की कुठल्याही स्त्रीचं जेव्हा ओव्हरी कॅन्सर डायग्नोसिस होतं, तर तेव्हा आपण काही टेस्ट आपण कंपल्सरी केल्या पाहिजे. त्याचा साइड इफेक्ट आहे, की आजार हेरिडिटरी की नाही हे कळू शकतं. पण त्याचा मेन फायदा आपल्याला असा मिळतो, की
हेरिडिटरी कळून सुद्धा समोरच्या बसलेल्या पेशंटच्या ट्रीटमेंटला त्यावेळेला काहीच फरक पडत नव्हता. आज फरक पडायला लागला कारण त्याच्यावरती गोळ्या आल्या. सो इट इज आवर इंटरेस्ट इज डेफिनेटली इन हेरिडिटरी. बट आवर मेन इंटरेस्ट इज इट हॅज स्टार्टेड अफेक्टिंग द पेशंट्स ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये फरक पडायला लागलाय. सगळं करून सुद्धा आजार पर्यायाचा जो काही धोका थोडाफार शिल्लक राहतो, तो धोका आपल्याला काही सिंपल गोळ्या वापरून तो धोका आपल्याला जवळपास 50% पर्यंत कमी करता येतो. कमी करता येतं याचं थांबवता नाही येत, पण तो आजार उशिरा हं. कसा परत येईल किंवा जर का उशिरा परत आला, तर ऑटोमॅटिकली परत पुढच्या ट्रीटमेंटचे फायदे मिळायची अपेक्षा आपली खूप वाढून जाते. हं. दुसरं असं होतं, की बरेच पेशंट येतात आमच्याकडे थोडंसं उशिराच येतात आमच्याकडे. कारण मग त्याला पोटात पाणी भरलेलं असतं. बऱ्याच वेळा पोटामध्ये बऱ्याच ठिकाणी गाठी असतात. त्याच्यामुळे ट्रीटमेंट करणं थोडंसं त्रासदायक होतं. काही लोकांमध्ये जरा थोडासा त्रास जास्त होतो, की कधी-कधी आतमध्ये आतड्यात त्याला चिकटायला लागतात. त्याच्यामुळे मग टॉयलेटला नीट न होणं, हे थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येतात. अनकॉमन कॉम्प्लिकेशन सुरू होतात आणि ते कॉज सम डिफरन्सेस इन अवर ट्रीटमेंट. ओके. त्याची सर्जरी इज ऑल्वेज एक्सटेन्सिव्ह. कारण ज्या ठिकाणी आजार कदाचित पसरलेला असू शकतो, ते संपूर्ण काढलं गेलं पाहिजे. तरच मग ते रिझल्ट्स आपल्याला चांगले मिळतात आपल्याला. तर आता हा जो अंडाशयाचा कर्करोग आहे, तो मग कुठल्या महिलांना कुठल्या टाइपच्या महिलांना होण्याची शक्यता खूप जास्त असते? याचं एक असं जनरल स्टेटमेंट करणं तर काही पॉसिबल नाहीये. कारण मी म्हटलं आपण कुठल्या कॅन्सरबद्दल बोलतो त्याच्यावरती हे सगळ्याचं उत्तर अवलंबून असतात. हं. पण बऱ्याच वेळेला आपण जो सगळ्यात कॉमन जो आपल्याला कॅन्सर बघायला मिळतो, त्याला आपण इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर म्हणतो. म्हणजे आपण मगाशी डिस्कस केलं जो अंडाशयाचं बाहेरचं जे आवरण असतं, त्याच्यापासून जे डेव्हलप होणारे कॅन्सर असतात, त्याला आपण इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर म्हणतो. ओके. तर मेजॉरिटी रुग्ण जे असतात ते त्या आजाराचे असतात. जर का एखाद्या स्त्रीची मासिक पाळी जर का चालू असेल, ज्याला आपण प्रीमेनोपॉझल म्हणतो. प्रीमेनोपॉझलचा डिसीज स्पेक्ट्रम वेगळा आहे. त्यांच्यामध्ये आतले जे ओव्हम आहेत त्याच्यापासून आजार व्हायची शक्यता जास्त असते किंवा स्ट्रोमापासून आजार व्हायची शक्यता जास्त असते. ईच डिफरंट टाइप ऑफ कॅन्सर इज गोइंग टू गिव्ह राईज टू अ डिफरंट सेट ऑफ सिम्प्टम्स. फॉर एक्झाम्पल समजा आपण म्हटलं, की प्रीमेनोपॉझल लेडी आहे, तिला जर्म सेल ट्यूमर आहे, तर तिला कदाचित पाळी का पुढे-मागे होणं इज मोर कॉमन. पण हं. तेच आपण समजा इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर म्हटलं, जे नॉर्मली पोस्ट मेनोपॉझल लेडीजला येतात, तर त्यांच्यावर पोट फुगणं, पोटात पाणी भरणं वगैरे हे सगळे प्रकार त्यांच्यामध्ये जास्त घडण्याची अपेक्षा असते. ओके. आता अंडाशयाचा कर्करोग जो आहे, त्याचं निदान कसं केलं जातं आणि त्यासाठी चाचण्या कुठल्या-कुठल्या? आता आपण चाचण्यांचे ना आपण 2 पार्ट करूयात. एक पार्ट असतो ज्याला आपण डायग्नोस्टिक टेस्टिंग म्हणतो. याचा अर्थ पेशंट आमच्याकडे काहीतरी त्रास घेऊन आलाय आणि आपल्याला ओके. शोधून काढायचा की त्रास कशामुळे होतो. हं. आणि दुसरा पार्ट असतो त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. म्हणजे पेशंटला काहीच त्रास नाहीये. पण मला शोधायचं की या पेशंटला काही आहे का नाही. आता जे डायग्नोस्टिक टेस्टिंग असतं ते फेअरली सिंपल असतं, की बऱ्याच वेळा सोनोग्राफीवरती काही ना काही आपल्याला गडबड दिसते. भले ते कॅन्सर असो किंवा नसो, पण गडबड आपल्याला बऱ्याच वेळा दिसून जाते. कधी-कधी हाय एंड टेस्टिंग लाइक सीटी स्कॅन, पेट स्कॅन आपल्याला त्याच्यामध्ये हेल्प करू शकतात. पण बऱ्याचशा गोष्टी सोनोग्राफीवरती क्लिअर होतात. दुसरं असतात डायग्नोस्टिक टेस्टिंगमध्ये त्याला आपण ट्यूमर मार्कर म्हणतो. म्हणजे आपण ब्लड टेस्ट करतो. हं. त्याच्यामध्ये काही लोकं एक रोमा इंडेक्स नावाचा स्कोर वापरतात. काही लोकं फक्त CA-125 म्हणून टेस्ट वापरतात. पण ही जी टेस्ट आहे ही फक्त आवरणाच्या कॅन्सरसाठी असते आणि त्याच्यात सुद्धा आतले जे काही कॅन्सर्स आहेत, स्ट्रोमल कॅन्सर्स आहेत किंवा जर्म सेल ट्यूमर्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला अल्फा फिटोप्रोटीन, बीटा HCG, इनिबिन 1, इनिबिन 2 वर हे सगळं बाकीचं टेस्टिंग सगळं करायला लागतं. सो एकच टेस्ट आहे ज्याच्याने आपण डायग्नोसिस करू शकतो असं होत नाही. बऱ्याच वेळेला सध्या गेले काही वर्षापासून बघतोय, की बऱ्याच लोकांनी त्रास नसताना ट्यूमर मार्कर लॅबमध्ये होतात म्हणून करून घ्यायला चालू केले. ओके. थोडंसं त्याच्याबद्दल किंचित जरा थोडंसं डिटेल बोलतो. कुठलाच ट्यूमर मार्कर हा डायग्नोस्टिक नसतो. याचा अर्थ हे वाढलेलं आहे म्हणजे कॅन्सर आहे आणि नॉर्मल आहे म्हणजे कॅन्सर नाही, असं शक्यतो घडत नाही. सो फर्स्ट इज डायग्नोसिस अँड देन कम्स द ट्यूमर मार्कर असं शक्यतो व्हायला पाहिजे. पण जर का समजा आपण स्क्रीनिंग बद्दल बोलत असलो, देन थिंग्स आर डिफरंट. स्क्रीनिंगमध्ये पेशंटला काहीच त्रास नाहीये, तर आपण या टेस्ट आपण करू शकतो. स्क्रीनिंग करण्याचा मेन हेतू असा असतो, की पेशंटला काहीच त्रास नाहीये. अशा स्थितीत आपल्याला जर का कॅन्सर डिटेक्ट झाला आणि एस्पेशली जर का तो अर्ली स्टेजचा सापडला, तर रिझल्ट्स अतिशय जास्त सुधारतात. सो स्क्रीनिंग टेस्टिंग रिकमेंडेड आहे. एस्पेशली ज्यांच्यामध्ये ऑलरेडी काही घरी फॅमिली स्टोरी आहे, तर हं. त्यांच्यामध्ये आपण केला पाहिजे. रुटीन हेल्थ चेकअप प्रत्येकाने केला पाहिजे. त्या रुटीन हेल्थ चेकअपचा एक पार्ट असतो सोनोग्राफी आणि एस्पेशली इफ दॅट सोनोलॉजिस्ट हॅज गॉट एक्स्ट्रा ट्रेनिंग इन ऑन्को पेशंट्स, तर त्यांचा पिकअप रेट तर खूप जास्त आहे मग त्यांचा. तर मग आपल्याला छोट्या टेस्टिंगवरनं आपल्याला ह्या आजाराच्या निदानाकडे आपल्याला हेल्प करू शकते. आता अंडाशयाच्या कर्करोगाचे काही टप्पे असतात का? आणि त्या टप्प्यांवर काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स अवलंबून असतात? टप्प्याला आपण स्टेज म्हणू. हो. रूटीन शब्द सगळ्यांना माहिती आहे. आता अगेन स्टेजेस डेफिनेटली असतात, प्रत्येक आजारासाठी हं. असतात. पण स्टेज अगेन इज जस्ट अ नंबर. इट इज टू गाईड अ सर्टन डॉक्टर, की असं-असं आहे, तर आपण अशी-अशी ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. हं. त्याच्यामध्ये स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 कृपया स्टेज 4 लास्ट स्टेज कोणीच म्हणू नका.
स्टेज इज जस्ट अ नंबर. स्टेज 1चा अर्थ असा आहे की जो काय आजार आहे तो तेवढा फक्त अंडाशयापुरता मर्यादित आहे. हम्म. जसा त्याच्या पलीकडे जायला लागतो तसं आपण त्याला 2, 3, 4 वगैरे आपण असे शब्द आपण वापरायला लागतो. अंडाशयाच्या एस्पेशली जे कॉमन कॅन्सर आपण बघतो, हम्म. जर्म सेल ट्युमर असतील किंवा इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर असतील, तर त्यांच्यामध्ये ट्रीटमेंटचा फायदा मिळायची अपेक्षा इज व्हेरी हाय. हम्म. मच हायर ॲज कम्पेअर्ड टू अदर कॅन्सर्स ऑल्सो. प्रॉब्ली जर का मी कम्पेअर करायचं ठरवलं तर. सो थिंग्स आर डेफिनेटली डिफरंट फॉर ओव्हेरियन कॅन्सर. आणि जितकं लवकर पिकअप होईल तेवढं ऑटोमॅटिकली आपले रिझल्ट सुधारत जातात सगळ्या. राईट. आता हा ओव्हरियन कॅन्सरचं जे जेनेटिक फ्रेमवर्क असतं ते बाकीच्या कॅन्सर्सपेक्षा वेगळं असतं. प्रत्येक कॅन्सरचं जेनेटिक फ्रेमवर्क वेगळं असतं. ओव्हरी कॅन्सरचा थोडासा स्पेशल पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये जे BRCA1-2 ज्या जीन्स आहेत, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 100 पैकी कदाचित 60-70 100 ओव्हरी कॅन्सरचे पेशंट बघितले. हेरिडिटरी स्टोरी असो किंवा नसो, साधारणपणे 50, 60, 70 पेशंटमध्ये मला हे BRCA1-2 जीन मला सापडले. हम्म. अजून एक 30% लोक असे आहेत की ज्यांच्यामध्ये अजून काही म्युटेशन्स असतात. पैकी काही लोकांमध्ये खूपच सायन्समध्ये घुसायचं आपण ठरवलं तर काही लोकांमध्ये P50 तर म्युटेशन सापडतं. जे काही लोकांना वाईट म्हणलं जातं, पण ट्रीटमेंट्सच इतके इफेक्टिव्ह व्हायला लागले आहेत की खरंच त्याला वाईट म्हणायचं का नाही याच्यावरती आपण परत दुमत होऊ शकतं. महत्त्वाचा पार्ट असा आहे की याच्यातल्या बऱ्याच टेस्टिंगमध्ये ज्याला आपण इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सरला पण एक HRR किंवा HRD टेस्ट आपण करतो. आता त्याच्यावरती टॅब्लेट्स अवेलेबल झाले, ज्याच्यामध्ये इतकी टॉक्सिसिटी नाहीये. त्या Okay. त्या टॅब्लेट्स आज आपण आजाराला परत न येऊ देण्यासाठी किंवा चुकून-माकून आजार नशिबात परत याचं लिहिलंच असेल, तर त्याने उशिरात उशिरा कसा परत यावा, याच्यासाठी मग त्या टॅब्लेटचा आपला वापर करता येतो. फेअरली सिंपल टॅब्लेट्स, साइड इफेक्ट्स क्वचित येतात आणि दे आर इझिली मॅनेजेबल. ओके. आता ह्या जेनेटिक ज्या स्टडीज आहेत, त्याने अंडाशयाच्या कॅन्सरला किती हेल्प झालेली आहे? टार्गेटेड थेरपीसाठी वगैरे? तर जेनेटिक टेस्टिंगचे आपण परत 2 पार्ट करूयात. एक आहे विच इज टू अंडरस्टँड वेदर दिस इज हेरिडिटरी ऑर नॉट, आणि दुसरा आहे जो ॲक्चुअल ट्रीटमेंटमध्ये मला हेल्प करणार. हे 2 आर डिफरंट स्पेक्ट्रम्स. आपण अंडाशयाचा कॅन्सर ट्रीट करताना परत कुठल्या कॅन्सरला असतं तसं याला, की ट्रीट करण्याच्या 2 स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1 आत्ता बरा झाला पाहिजे. स्टेप नंबर 2 तो परत नाही आला पाहिजे. जुन्या काळी आपण म्हणायचो की सर्जरी इज द बेस्ट ट्रीटमेंट. आजही सर्जरी इज द बेस्ट ट्रीटमेंट. मात्र सर्जरी केल्यानंतर मेजॉरिटी कॅन्सर्समध्ये आता आपण आय विल रेस्ट्रिक्ट माय सेल्फ टू इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सर. तर बऱ्याचशा इपिथेलियल ओव्हरियन कॅन्सरमध्ये आजार परत येण्याची शक्यता खूप जास्त असते. आजार Okay. परत येऊ नये म्हणून आपल्याला नंतर किमोथेरपीचा वापर आपल्याला करायला लागतो. कधी-कधी जर का समजा सर्जनला वाटलं की नाही हे सगळं ना मला एकदम सगळं निघणार नाही, कारण सर्जरीचा हेतू काय पूर्ण झिरो डिसीज झालाच पाहिजे. हं. समजा त्यांना असं जर का वाटलं की नाही हे झिरो व्हायची शक्यता कमी आहे, पोट उघडल्यानंतर वेगळं काहीतरी निघू शकतं, तर आपण कधी-कधी अगोदर किमोथेरपीने आपण सुरुवात करतो, मग सर्जरी करतो, मग आपण उरलेली किमोथेरपी पण करतो. आता हे सगळं झाल्यावर सुद्धा काही लोकांमध्ये मात्र आजार तरी पण परत यायची शक्यता असते. ती शक्यता आपल्या या जेनेटिक टेस्टिंग बेस्ड ट्रीटमेंटनी ती शक्यता आपल्याला जवळपास 50, 60, 70% आपल्याला ती कमी करता येते. हो. सो इट इज नॉट ओन्ली द नॉलेज दॅट इज गोइंग टू हेल्प मी की माझा आजार हेरिडिटरी आहे का नाही. इट हॅज ट्रान्सलेटेड इन टू ट्रीटमेंट ऑल्सो, विच इज मोर इम्पॉर्टंट. सो आता आपण जेव्हा ओव्हरियन कॅन्सरबद्दल जेव्हा बोलत असतो आणि तेव्हा तुम्ही आता BRCA1 आणि BRCA2 जे म्हणालात. आता जो BRCA1 पॉझिटिव्ह आहे, त्याची आणि BRCA2 वाल्याची काही ट्रीटमेंट वेगळी असते का? आत्ता तर दोघांची ट्रीटमेंट सेमच आहे. दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये फारसा काही फरक नाही. सेम सर्जरी, सेम किमोथेरपी, सेम टॅब्लेट्स वर्क इन बोथ. थोडा स्पेक्ट्रम ऑफ डिसीज थोडासा वेगळा असू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा BRCA1, BRCA2 बद्दल बोलतो, तर त्यावेळेला द सेम जीन इज इन्व्हॉल्व्ड इन कॅन्सर्स ऑफ अदर ऑर्गन्स ऑल्सो. मोस्ट ओके. कॉमन ब्रेस्ट आहे. ओके. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये BRCA1, BRCA2 पॉझिटिव्ह पेशंटचा बऱ्याच वेळा त्याच्यातले आम्ही जे सबटाइप करतो ब्रेस्ट कॅन्सर अनेक सबटाइप्स पैकी BRCA1 वाले पेशंट युजुअली ER-PR HER2 निगेटिव्ह असतात. BRCA2 वाले युजुअली ER-PR पॉझिटिव्ह असतात. बट देन दिस इज नॉट ॲब्सोल्यूट की असंच असेल असं काही नाही. पण आता तरी सगळ्यांची ट्रीटमेंट सारखी आहे. ओके. द टॅब्लेट्स दॅट आय मेन्शन्ड वर्क इक्वली वेल इन बोथ. तो फार मोठा काही डिफरन्स नाही पडत आपल्याला. ओके. तर बाईच्या शरीरात खूप बदल होत असतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे ती वयात आल्यावर, लग्न झाल्यावर, मग मेनोपॉज असेल किंवा पोस्ट मेनोपॉज असेल. आता प्री आणि पोस्ट मेनोपॉझल फेजमध्ये ओव्हरियन कॅन्सरमधली ट्रीटमेंट किंवा तिचा रिस्पॉन्स हा वेगळा असतो का? ओव्हरी कॅन्सरचे टाइप्स दोन्हीमध्ये कदाचित वेगळे असतील पूर्ण. प्री मेनोपॉझलमध्ये हे जे बाहेरच्या आवरणाचे कॅन्सर असतात, दे आर नॉट सो कॉमन. येऊ ओके. शकतात, बट दे आर नॉट सो कॉमन. त्याचबरोबर आतले जे ओव्हम आहेत, स्ट्रोमा आहे, त्याचे कॅन्सर्स आर नॉट व्हेरी कॉमन इन पोस्ट मेनोपॉझल. ओके. मेन डिसीज स्पेक्ट्रमच पूर्णपणे वेगळा आहे. डिसीज स्पेक्ट्रम वेगळा असल्या कारणाने त्याची ट्रीटमेंटच पूर्णपणे वेगळी आहे. ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असल्या कारणाने ट्रीटमेंटचे साइड इफेक्ट्स पूर्णपणे वेगळे. सेकंड एक रिस्क फॅक्टर म्हणून आपण एक शब्द वापरतो. तर रिस्क फॅक्टरचा शब्दशः अर्थ असा होतो, की जर का हा फॅक्टर असेल, तर हे व्हायची शक्यता वाढते. फॉर एक्झाम्पल इफ यू आर टॉकिंग अबाउट
ओव्हेरियन कॅन्सर रिस्क फॅक्टर. हम्म. त्याचा अर्थ असा आहे की हा फॅक्टर असेल तर ओव्हरी कॅन्सर व्हायची रिस्क आपली वाढून जाते. ओके. इट डज नॉट मीन की हे असं असेल तर असं होईलच. तो पॉझिटिव्ह नाहीये, पण दे इज सम रिस्क इन्व्हॉल्ड. फॉर एक्झाम्पल, जर का ओबेसिटी असेल, वजन खूप जास्त आहे, काही लोकांना असं म्हटलं जातं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मध्ये पण असं होऊ शकतं. किंवा पाळी लवकर सुरू होणं, उशिरा बंद होणं, कधीच मूल न राहणं, ज्याला आपण नली पॅरिटी म्हणतो. तर हे सगळेला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो. परत सांगतो, दे आर नॉट पॉझिटिव्ह. याचा अर्थ ह्याच्यामुळे हे घडलं असं नाही. पण हे रिलेटेड असेल तर हे असायची रिस्क वाढते. पीसीओएस पीसीओडी ज्यांना आहे बरोबर, त्यांना. बरोबर. इट इट इज नॉट, परत सांगतो, इट इज नॉट पॉझिटिव्ह. कारण हा ना, या शब्दामध्ये खूप अर्थ खूप गहन अर्थ दडलेला आहे. कारण पीसीओएस इज व्हेरी कॉमन, पण ओव्हरी कॅन्सर इज नॉट दॅट कॉमन. Correct. असं नाही की सगळ्या पीसीएसच्या लोकांना होतं. रिस्क वाढते फक्त आपली, बाकी काही नाही. आता दुसरं असतं की पाळी चालू असलेल्या स्त्रियांमध्ये जे काही आजार होतात, तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम पहिले पाळीवर होतो, बऱ्याच वेळेला. Right. त्याच्यामुळे त्या स्त्रिया बऱ्याच वेळा आमच्याकडे लवकर येतात. पण पोस्ट मेनोपॉझल लेडीजमध्ये यांच्यामध्ये तो इपिथिल ओव्हरियन कॅन्सर असतो. असे पेशंटला पहिले सिम्पटम जे असतात ते खूप वेग असतात. पोटात कसतरी होतंय, मळमळ होते, पोट फुगल्यासारखं वाटतंय, मला ना जेवण झाल्यावर मला एकदम लवकरच माझं पोट भरल्यासारखं वाटतं. इतके वेग सिम्पटम्स आहेत की विच कॅन बी एक्सप्लेन्ड बाय एनी नॉन कॅन्सर कंडिशन. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ते लोक आमच्याकडे वेळेवर येत नाहीत. आणि Right. इनफॅक्ट असं होतं की एखादा पेशंट जर का समजा एखाद्या नॉन कॅन्सर डॉक्टरकडे गेला, तर त्यांचा पिकअप रेट कदाचित आमच्यापेक्षा कमी असेल. आम्हाला तर ओव्हर इन्व्हेस्टिगेट हे सवयच लागली आम्हाला. कारण जो एक पेशंट जो आमच्याकडे मिस होईल, तो आम्हाला आयुष्यभर दोष देत राहील की अरे तुम्ही माझा कॅन्सर मिस केला. Correct. बाकीच्या स्पेशालिटी हा रूल कदाचित ऍप्लिकेबल नाही, पण आमच्या स्पेशालिटी हा डेफिनेटली ऍप्लिकेबल आहे. कारण दॅट वन पेशंट इज गोइंग टू हॅव अ बिग डिफरन्स इन इन व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन हिज ऑर हर फ्युचर. करेक्ट. तर आता ओव्हरियन कॅन्सर बद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो महिलांनाच होतो, म्हणजे असं बघतो तो इट्स फिमेल और जेंडर स्पेसिफिक कॅन्सर नाही. बरोबर. तो महिलांचे जे हॉर्मोनल चेंजेस असतात त्याचा त्याच्या त्या कॅन्सरवर कितपत परिणाम असतो? व्हेरी ग्रॉस टर्म, पण इपिथेल ओव्हरियन कॅन्सरला असं म्हटलं जातं की जसं आपण मगाशी बोललो की जर का मूल राहिलंच नाही, तर मग इपिथेल ओव्हरियन कॅन्सरची रिस्क वाढून जाते. राईट. उलट पण आहे. जर का जास्त प्रेग्नन्सी झाल्या असतील तर मग तरी ओव्हरी वाढू शकतो. कॅन्सरची रिस्क कमी होते. मग अच्छा, कमी होते. तसंच काही लोक म्हणतात की आपण जर का ते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्या तर ओव्हरी कॅन्सरची रिस्क कमी होते. काही लोकांचं म्हणणं असं आहे की जर का ट्युबल लायगेशन केलं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ऑपरेशनसाठी जर का आतली ट्यूब काढली गेली असेल, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, तर ओव्हरी कॅन्सरची रिस्क आपली कमी होते. पण अगेन, नथिंग इज ॲब्सोल्यूट. तो हार्मोन बदलांमुळे डेफिनेट येस. हार्मोन बदलामुळे कॅन्सरच होईल का? इज नाही. दिस इज डेफिनेटली नॉट द राईट टर्म टू यूज. राईट. आता जर का तुम्ही म्हणायला गेलात एक गेल्या 10 वर्षात आणि येत्या 10 वर्षात ओव्हेरियन कॅन्सर मधलं तुम्हाला काही असं स्पेसिफिक तफावत जाणवते का? किंवा काही असे विशेष बदल घडून येत आहेत, ज्यामुळे ट्रीटमेंट खूप सुसह्य आणि खूप जास्त चांगली होणार आहे? ओव्हरी कॅन्सरचा एक चांगला पार्ट असा आहे की ट्रीटमेंट चालू केल्यानंतर यश येत नाही असं शक्यतो होत नाही. थोडासा वाईट पार्ट असा आहे की स्टेज 1चे पण आजार परत येऊ शकतात. सो राईट. इट डिपेंड्स ऑन द वे दॅट यू लुक ॲट इट. दुसरा बदल असा घडलाय की स्टेज 1च्या कदाचित मी जेव्हा डीएम करतो त्यावेळेला असं असेल कदाचित की स्टेज 1च्या काही पेशंट आम्ही सांगायचो की आपल्याला किमोथेरपीची गरज नाही. आज ते आम्हाला आयडेंटिफाय व्हायला सुरुवात झाली की ह्या पेशंटचा आपल्याला किमोथेरपीची आपल्याला गरज आहे. पण ॲज वी रिपीटेडली डिस्कस, कॅन्सर बरं काय 2 स्टेप्स आहेत. आत्ता बरा झाला पाहिजे आणि तो परत नाही आला पाहिजे. बरोबर. आता परत न येण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया आपल्याला कमी करता येईल का? आणि ती क्रिया आपल्याला पुढे ढकलता येईल का? त्याच्यासाठी नवनवीन औषधं बाजारामध्ये यायला लागली. एक त्याच्यातलं सगळ्यात मुख्य औषध जे पुढे आलं ते बेवासिझुमॅब नावाचं एक औषध पुढे आलंय. बेवासिझुमॅब. ओके. इट्स अ टार्गेटेड थेरपी जे किमोथेरपीचा फायदा वाढवायला आणि टिकवायला आपल्याला हेल्प करतं आणि रिलॅप्स होऊ नये म्हणून आपल्याला हेल्प करतं. ओके. डज एव्हरी पेशंट इज द राईट पेशंट फॉर दिस ड्रग? प्रोबॅबली नॉट. वी हॅव टू सिलेक्ट केअरफुली, कारण इट हॅज इट्स ओन ट्रबल्स. पण किमोथेरपीचे इतके ट्रबल्स त्याचे नसतात. दुसरं जे आपण जे मगाशी जेनेटिक टेस्टिंग बेस्ड आपण ज्या गोळ्या आपण डिस्कस केल्या, तर दोज हॅव स्टार्टेड कमिंग अप. ओके. आणि ते आता इझिली अफोर्डेबल झाले आहेत. पहिल्याशी किमती कमी झाल्या आहेत. फार्मा कंपनीजने जेवढे जेनेरिक्स आणले दणादण किमती कमी होऊन जास्तीत जास्त पेशंटला त्याचा बेनिफिट आपल्याला घेऊन देता येतो. अगेन लॅब सायन्स हॅज प्रोग्रेस, की ज्या पहिल्यांदा टेस्टिंग 2 लाख, 3 लाख, 4 लाखाला टेस्टिंग व्हायचं. आता ते टेस्टिंग काही टेस्टिंग 15,000 होतं, काही टेस्टिंग 20,000 होतं. Right. तो बऱ्याच लोकांचं टेस्टिंग करणं परवडतं. आणि त्याची दुसरी पण बाजू आली की टेस्टिंग करणं परवडतंय. पॉझिटिव्ह आलं तर ट्रीटमेंटही स्वस्त झाली. सो मेनी ओव्हरियन कॅन्सर पेशंट्स हॅव स्टार्टेड लिव्हिंग लॉंगर अँड लॉंगर अँड लॉंगर. तर जुन्या काळी ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला अॅक्यूट डिसीज म्हणायचो. अॅक्यूट म्हणजे फार लवकर मृत्यू होतो.
त्याला आपण म्हणतो की आता हा क्रॉनिकमध्ये कन्वर्ट झालाय. याचा अर्थ नाव Okay. पेशंट हॅव स्टार्टेड लिव्हिंग लॉंगर. इफ आय एम नॉट रॉंग, माझे जुने स्टेज 3, स्टेज 4 चे पेशंट सुद्धा 7-7, 8-8 वर्ष काढतायत. Wow. व्हिच इज अ गुड फॅक्ट. आता ठीक आहे, ज्यांचा निगेटिव्ह माइंडसेट असेल म्हणतात, "अरे फक्त 7-8 वर्ष काढली." अरे पण जेव्हा काहीच नव्हतं, त्याच्यावर 7-8 वर्ष इज व्हेरी बिग गॅप ग्लास दॅट अर्धा यू हॅव शोन. भरलेला आहे. हं. एक्झॅक्टली. सो थिंग्स आर डेफिनेटली बेटर. हळू-हळू पूर्ण कॅन्सर सायन्स हॅज स्टार्टेड शिफ्टिंग टुवर्ड्स व्हॉट इज कॉल्ड ॲज प्रिसिजन ऑन्कॉलॉजी, हं. किंवा आपण असं म्हणू की इन्स्टेड ऑफ जनरलायझिंग की सगळ्या लोकांना ही ट्रीटमेंट काम करते, आता आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की हा पेशंट असेल तर आपण ही ट्रीटमेंट आपण दिली पाहिजे. हं. अशी सुरुवात झालेली आहे. ओव्हरी कॅन्सर थोडंसं अजून मागे ते शास्त्र. ब्रेस्ट कॅन्सर बऱ्यापैकी पुढे आलंय. लंग कॅन्सर बऱ्यापैकी पुढे आलंय. बट इट जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की ते ओव्हरी कॅन्सरला पण ते सुरू होणार. ओके. तर आपण आता डिस्कस करत होतो, की कसं ओव्हरियन कॅन्सरची लक्षणं खूप वेग असतात. पोटात दुखतंय किंवा मला जर का मळमळतंय किंवा फटीग आली वगैरे जे काय. बट ॲज अ सीनियर मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट तुम्ही स्त्रियांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पण म्हणजे एखाद्या मुलाला किंवा तिच्या हसबंडला अशी काय तुम्ही टिप्स द्याल, की ही जर का लक्षणं तुम्हाला दिसली, तर तुम्ही डेफिनिटली ओव्हरलूक करू कॅन्सरचा कुठलाही ओव्हरी कॅन्सर इज जस्ट वन पार्ट. पण कुठल्याही कॅन्सरचं कुठलं सिम्पटम इज नेव्हर डायग्नोस्टिक की असं असेल हं. म्हणजे कॅन्सरच आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं खोकला रक्त पडत आहे. हं. इट कॅन बी सिम्पल ब्रॉन्कायटिस, ट्युबरक्युलोसिस पासून लंग कॅन्सरमध्ये काही असू शकतं. ट्रू. सो युजली असं असतं ओव्हरी कॅन्सरला की पोट फुगणं, पोटात पाणी भरणं, जे आपण तपासण्या केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. हं. आता तपासण्याला जाईपर्यंत तुमचा प्रश्न मध्ये येतो की मग मला कधी लवकर जाऊ कधी मी? कसं जाऊ कधी मी? हं. एक्झॅक्टली. तर एकच प्रेमाचं सांगणं आहे की कुठल्या सिम्पटमला निग्लेक्ट करू नका. त्या सिम्पटमला किती महत्व द्यायचं इज अ डिफरंट इश्यू ऑल टुगेदर. पण कुठल्या सिम्पटमला इंटरनेट बेस्ड ट्रीटमेंट घेऊ नका. राइट. मेजॉरिटी ऑफ टाइम मे बी मी असं म्हणेन की 100 पैकी 99 लोकांना की 1000 पैकी 999 लोकांना इट इज गोइंग टू टर्न आउट टू बी समथिंग विच इज नॉट व्हेरी सिनिस्टर. बट अनलेस यू डू फॉर ऑल दोज 1000 पेशंट, तो एक पेशंट म्हणणारच नाही आपल्याला. हं. आणि आपण तो एक पेशंट हे सांगणारी कुठलीच टेस्ट अवेलेबल नाही आहे. सो इट इज बेटर की आपण आपलं शरीर आपल्याला कळलं पाहिजे. काही बदल असतील तर आपण लवकरात लवकर आपण डॉक्टरला भेटलं पाहिजे. 2-5 दिवस थोडंफार सिंपल असेल असं काढणं योग्य आहे. त्याच्या पलीकडे काढणं योग्य नाहीये. आणि देन लेट अ डॉक्टर डिसाईड की तुमच्याकडे काय करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं नाहीये. ज्या लोकांच्या घरी ऑलरेडी फॅमिली स्टोरी आहे, त्या हं. लोकांनी मात्र जरा थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे. वारंवार सोनोग्राफी करणं, C125 करणं, किंवा आपल्या आईला किंवा आपल्या मावशीला किंवा आपल्या आजीला कुठला आजार होता ते बघून रिस्क बेस्ड टेस्टिंग करणं इज कंपल्सरी. त्याच्यामध्ये मात्र हायगाय नाही व्हायला पाहिजे. करेक्ट. जे लोकांना आपण ऑलरेडी प्रूव्ह केलंय की आपला आजार हेरिडिटरी बाय डुइंग जेनेटिक टेस्टिंग, त्या लोकांनी तर स्वतःच्या शरीराकडे जरा जास्तच लक्ष दिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की हे टेस्टिंग असेल पॉझिटिव्ह तर आपल्याला 100% कॅन्सर होईलच. हं. पण कॅन्सर रिस्क इज ट्रिमेंडसली हाय ॲज कम्पेअर्ड टू जनरल पॉप्युलेशन. अगेन दिस इज अ कंपॅरिझन. हं. नथिंग इज ॲब्सोल्यूट. पण जर का आपण आपलं टेस्टिंग करून घेतलं तर आपल्याला कळतं की नाही आपलं रिस्क जास्त आहे. तर घाबरून जाण्यापेक्षा आपण वारंवार टेस्टिंग करून नशिबात लिहिलंच आहे. तर आपण तो स्टेज 1 मध्ये कसा डायग्नोज होईल, इकडे आपण कल दिला, तर आय थिंक पुढच्या सगळ्याच गोष्टी सुधारत जातात सगळ्या त्या. सो थिंग्स आर डेफिनेटली बेटर. लास्ट 10 इयर्स पासून, 15 इयर्स पासून खूप सुधारले आहेत. हे जस्ट अ मॅटर ऑफ गिव्ह इट सम टाईम. ह्या गोष्टी अजून सुधारणार आहेत. ग्रेट. सो ह्या गोष्टी डेफिनेटली सुधारणार आहेत आणि आय होप तो बदल चांगला बदल लवकरच येईल आणि चांगल्या सुसह्य आणि लाँग लास्टिंग मेडिसिनल ॲडव्हान्समेंट्स येतील ओव्हरियन कॅन्सरमध्ये आणि इतर कॅन्सरमध्ये सुद्धा. आणि आय 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 एम शुअर आज ज्यांनी हा एपिसोड पाहिलेला आहे आणि ज्यांना ओव्हरियन कॅन्सरमध्ये विशेष रुची आहे किंवा त्यांच्या घरी डायग्नोज झालेला आहे, तर त्याचे पेरेंट्स किंवा त्याचे कुटुंबीय पाहत असतील तर त्यांना ह्या कॅन्सरबद्दल तुमच्या थ्रू खूप जास्त माहिती मिळणार आहे. आणि इट्स लाइक अ मिनी क्रॅश कोर्स त्यांना मिळालेला आहे ओव्हरियन कॅन्सरचा आणि त्याला समजून कसं घ्यायचं याच्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ओव्हरियन कॅन्सरबद्दल इकडे येऊन चर्चा केली याच्याबद्दल. थँक यू. आपल्या बोलण्यातलं एक विसरायचं नाही. हां. वी हॅव मॅनेज टू कन्व्हर्ट अॅक्यूट इंटू क्रॉनिक. याचा अर्थ करेक्ट. ट्रीटमेंट चालू राहणार आहे. करेक्ट, आता करेक्ट. ट्रीटमेंट जेव्हा चालू राहते तेव्हा कंटाळा नाही झाला पाहिजे. नाही करेक्ट. ठीक आहे, समजू शकतो. मेंटॅलिटी अशी असते की अरे किती दिवस चालणार. हं. पण दुसरी मेंटॅलिटी आहे, पण चालू आहे म्हणून आपण व्यवस्थित. करेक्ट. मॅटर ऑफ टाईम आहे की आपल्याला समजेल की यांची ट्रीटमेंट बंद केलेली चालणार आहे. इन द रिलॅप्स डिसीज यांची हं. ट्रीटमेंट कदाचित बंद करणं योग्य नाही. हे सायन्स अजून इम्परफेक्ट आहे. पण ॲज ऑफ नाऊ कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये कंटाळा आला हा शब्द नाही आला पाहिजे. वी आर देअर टू सपोर्ट एव्हरीवन, बट राइट. कंटाळा हा शब्द कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये नाही आला पाहिजे. ॲब्सोल्युटली आय एग्री. थँक यू. थँक यू सो मच.